Hello friends, welcome to बच्चाओ क्लासेस बच्चा एज्युटेक अल्सो. तर बच्चे लोक मी बच्चाव सर. आपण आपलं 11 सायन्सचा मॅथ्स 2चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर्स ते आपण स्टडी करायला सुरुवात केली होती. तर बच्चे लोक या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलंय की कॉम्प्लेक्स नंबर कोणाला म्हणतात. तर बच्चे लोक कॉम्प्लेक्स नंबर समजून घेण्याआधी तुम्हाला इमॅजिनरी नंबर पण समजून घ्यावे लागतात. इमॅजिनरी नंबर्स तसं आपलं आधीच्या सगळ्या लेक्चर्समध्ये मी क्लिअर केलंच आहे. तर म्हणजे लोक इमॅजिनरी नंबर्स म्हणजे काय, रूट मध्ये मायनस साइन असलं, रूट -5 तर तुम्ही 5चं रूट घेऊ शकता पण -5चं रूट नाही घेऊ शकत. मग अशा नंबरला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी नंबर म्हणतो. आणि मग यातल्या -√-1ला आपण युनिट इमॅजिनरी म्हणतो आणि त्याला आपण आय म्हणजेच आयोटा या सिम्बॉलने त्याला दाखवतो. तर चलो √-1 ची व्हॅल्यू काय असते, आय, ज्याला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी युनिट नंबर. आणि मग कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर, रियल प्लस इमॅजिनरी या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स नंबर. आणि हा कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहिला जातो, a+ib, जिथे आय हा काय असतो, इमॅजिनरी युनिट असतो, आयोटा असतो. तर चलो ह्या आयच्या पॉवर्स पण आपण पाहिल्या होत्या, आयच्या पॉवर सुद्धा आपण पाहिल्या होत्या. तर आयची व्हॅल्यू √-1 म्हणजे लोक आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. का बरं, याचा स्क्वेअर केला की आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर मिळतो आणि √-1चा स्क्वेअर काय मिळतो आपल्याला, -1 मिळतो. आय क्यूबची व्हॅल्यू असते, आय क्यूब म्हणजेच कसा लिहिता येतो आपल्याला, आय स्क्वेअर इंटू आय. त्यातल्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येतं, -1 इंटू आय, म्हणजेच आय क्यूबची व्हॅल्यू होऊन जाते बच्चे लोक -आय. आय क्यूबची व्हॅल्यू होते -1 इंटू आय म्हणजेच काय, -आय. आणि I⁴ म्हणजेच काय, तर आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर म्हणजेच काय, -1 इंटू -1 म्हणजेच काय असतो बच्चे लोक, +1. आणि मग इथून पुढे जनरलायझेशन करून टाकता येतं आपल्याला. इथून पुढे जनरलायझेशन करता येतं की I⁴n आयच्या ज्याही पॉवर्स आपल्याला I⁴n च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येतात त्या सगळ्यांची व्हॅल्यू असते 1. I⁴n म्हणजे त्याच्या पॉवर्स 4, यांची व्हॅल्यू काही पण असेल, 1 असेल, 2 असेल, प्लस असेल, मायनस असेल. मग 4 1 जार 4, I⁴ ची व्हॅल्यू 1. तसं 4 2 जार 8 यांची व्हॅल्यू जर 2 घेतली तर 4 2 जार 8, आयची 8 पॉवर सुद्धा काय असेल, 1च. आयची 12 पॉवर सुद्धा काय असेल, 1च. आयची 100th पॉवर सुद्धा काय असेल, 1च. मग ज्यांना आपल्याला I⁴n मध्ये एक्सप्रेस करता येतं ती व्हॅल्यू असते 1. ज्यांना आपल्याला I⁴n + 1 ह्या टाइप मध्ये एक्सप्रेस करता येतं ती व्हॅल्यू पुन्हा असते आयच. का बरं, तर I⁴n ची व्हॅल्यू काय होऊन जाते, 1. आणि मग तरी आयची कोणती पॉवर बॅलन्स राहणार आहे, फर्स्ट. मग आयची फर्स्ट पॉवर म्हणजेच कोण राहणार आहे, आयच राहणार आहे. मग चलो ज्यांना कोणाला आपण I⁴n + 2 ह्या पॅटर्न मध्ये एक्सप्रेस करू शकतो, I⁴n + 2, तर याची व्हॅल्यू असते आय स्क्वेअर. थोडक्यात आय स्क्वेअर, आणि आय स्क्वेअरलाच काय म्हणतो आपण, -1. ज्यांना आपण I⁴n + 2 या पॅटर्न मध्ये एक्सप्रेस करू शकतो ती व्हॅल्यू काय आहे, तशी म्हटलं तर आय स्क्वेअरच आहे. आणि आय स्क्वेअर म्हणजेच कोण असतो, पुन्हा -1. आणि म्हणजे ज्यांना आपण I⁴n + 3 ह्या पॅटर्न मध्ये एक्सप्रेस करू शकतो तर I⁴n ची व्हॅल्यू 1च होते, उरतो शेवटी I⁴, आणि आय क्यूबची व्हॅल्यू किती आपली, तर -1 -आय. आय क्यूबची व्हॅल्यू असते -आय. तर बच्चे लोक आयच्या कोणत्याही पॉवर्स आल्या, कोणत्याही, तर त्यांच्या फक्त 4च व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. एक आहे 1, एक आहे -1, एक आहे आय आणि एक आहे -आय. तर इमॅजिनरी युनिट जी आहे आपलं आयोटा, तर आयोटाची कोणतीही पॉवर असली तर
तिच्या व्हॅल्यूज फक्त काय आहेत, कधी +1 असेल, कधी -1 असेल, कधी +i असेल, कधी -i असेल. जेव्हा पॉवर ही 4च्या टेबलमध्ये असेल तेव्हा तिची व्हॅल्यू 1 असेल. जेव्हा पॉवर 4n+1 च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येईल तेव्हा व्हॅल्यू असेल i. जेव्हा i ची पॉवर 4n+2 च्या रूपात लिहिता येईल तेव्हा ती व्हॅल्यू असणार आहे -1. आणि जेव्हा i ची पॉवर 4n+3 च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल तेव्हा ती व्हॅल्यू काय असणार आहे -i. तर हे सगळं आपलं आधीच्या लेक्चर्स मध्ये झालेलं आहे. हे जस्ट पुन्हा रिवाइज केलं. आणि जी कोणी मंडळी हाच व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील त्यांना माझं सजेशन राहील की आधीचे माझे सगळे 14 व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हे चॅप्टर क्लिअर व्हायला मदत होईल. जर तुम्ही डायरेक्ट फिफ्थ व्हिडिओला जॉईन केलं तर थोडंसं काय वाटेल तुम्हाला, ते कन्फ्युजिंग वाटेल, अवघड वाटेल. आय म्हणजे काय, इमॅजिनरी म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय या चॅप्टरला समजून घेणं काय राहील, चलो अवघड राहील. तेव्हा काय करा, माझ्या अगदी पहिल्या लेक्चर पासून सगळे व्हिडिओ पहा, म्हणजे मग तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर राहतील. म्हणजे चला आज आपण प्रॅक्टिस करूया पुन्हा. प्रॅक्टिस सेट 1.1 मधले सम्स आपले राहिलेले आहेत ते बघतोय आपण आज. चलो क्वेश्चन आहे, शो दॅट 1 प्लस i⁻10 प्लस i⁻20 प्लस i⁻30 इज अ रियल नंबर. हा रियल नंबर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो करायचं आहे. चलो व्हॅल्यू कोणती दिली आहे आपल्याला, 1 प्लस i⁻10 प्लस i⁻20 प्लस i⁻30. जिथे i काय आहे, युनिट इमॅजिनरी नंबर, ज्याची व्हॅल्यू असते √(-1). तर चलो काही नाही, आयच्या कोणतीही पॉवर असली, आयची कोणतीही पॉवर असली की तिच्या व्हॅल्यू काय आहेत, कधी i आहे, कधी -i आहे, कधी +1 आहे, कधी -1 आहे. बस मग यांना आपण काय करूया, पहिलं सिम्प्लिफाय करून टाकू. 1 मी या सगळ्या पॉवर्सना कसं लिहितो, त्या जनरल पॉवर्स मध्ये, कधी 4n, कधी 4n+1, 4n+2, 4n+3 असं आपल्याला एक्सप्रेस करता येतं. तर मी या सगळ्या पॉवर्सना त्या 4nच्या फॉर्मॅट मध्ये नेतो. तर मग चला 10 ला आपण असं लिहू शकतो, 4 × 2, 4 2 8 प्लस 2. 10 ला आपण हे असं एक्सप्रेस करू शकतो. प्लस 20 ला, प्लस i⁻20 ला आपण 4 × 5 असं एक्सप्रेस करू शकतो, 4 × 5. आणि 30 ला आपण एक्सप्रेस करू शकतो i⁻4 7 28 होती, प्लस 2 प्लस 2. तर बच्चे लोक हा तर 1च आहे. आता जी व्हॅल्यू i⁻4n+2 मध्ये असते, जी व्हॅल्यू कशी असते, i⁻4n+2 च्या फॉर्म मध्ये असते, ही व्हॅल्यू म्हणजेच कोण असते, खरी ती i² असते. आणि i² म्हणजेच कोण असतो, तो -1 असतो. म्हणजे ज्यांना आपण i⁻4n+2 च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतो त्याची व्हॅल्यू काय असते, -1 असते. मग आता ही व्हॅल्यू कशी आहे, 4n+2 च्या फॉर्म मध्ये, i⁻4n+2 याला आपण काय लिहू शकू, -1 प्लस i⁻, हे काय आहे, 4n आहे, 4 × 5 च्या पुढे काहीच नाही म्हणजे 4n आहे. i⁻4n ची व्हॅल्यू काय लिहित असतो आपण, 1. i⁻4n ची व्हॅल्यू झाली 1. आणि ही लास्टची व्हॅल्यू कोणती आहे, i⁻4n+2, 4n+2, 4n+2 ची व्हॅल्यू काय असते, -1 असते. त्यामुळे याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळतंय, 1 -1 पुन्हा +1 आणि -1. तेव्हा सगळंच काय झालंय, कॅन्सल, +1 -1 +1 -1 काय आलं, 0. आणि 0 काय असतो, तर रियल नंबर असतो. 0 इज अ रियल नंबर. देयरफॉर आपण आन्सर काय लिहू, 1 प्लस i⁻10 प्लस i⁻20 प्लस i⁻30 इज अ रियल नंबर. का बरं, तर 0 इज रियल नंबर. 0 विच इज अ रियल नंबर आहे तो. रियल नंबर मध्ये कोण कोण आलं बच्चे लोक, रियल नंबर मध्ये नॅचरल आले, होल आले, इंटिजर्स आले,
रॅशनल आरे, इरॅशनल आरे, या सगळ्यांना काय म्हणतो आपण? रिअल नंबर्स म्हणतो. म्हणजे आन्सर झिरोच काय, 1 आलं असतं, -1 आलं असतं, √2 आलं असतं, 3/2 आलं असतं, तर हे सगळेच्या सगळे काय असतात? रिअल नंबर्सच आहेत. त्यामुळे आपला आन्सर तर काय आलं? 0. आणि त्यामुळे ही व्हॅल्यू काय आहे? इट इज अ रिअल नंबर. चला बघूया पुढच्या समला. तर चलो पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. त्यातलं फर्स्ट आहे I⁴, I⁴68, I⁴89 and I⁴110. तर चलो या सगळ्यांना आपण कसं एक्सप्रेस करूया? I⁴n च्या पॉवर्स मध्ये. I⁴49 plus I⁴68 plus I⁴89 plus I⁴110. तर चलो मी 49 ला लिहू शकतो. 4 च्या टेबल मध्ये लिहायचं आपल्याला. 4 च्या टेबल मध्ये 4 into 12 केलं की होतील 48. पण तरी आपल्याकडे 49 आहे म्हणजे काय? पुन्हा +1 आहे. I⁴4 into 12 48 plus 1 49. पुढे I⁴68 आहे. चला याला 4 ने डिवाइड करू. 4 1 जा 4, 2 उरतात, 4 7 जा, म्हणजे 68 ला आपण कसं एक्सप्रेस करू शकतो? I⁴4 into 17. म्हणजे हे काय झालं? 4n. हे काय झालं? 4n plus 1. मग चलो I⁴89 ला चला पहिलं 4 ने डिवाइड करून घेऊ. 4 2s are 8, 4 2s are 8, 1 रिमाइंडर आहे बघा, +1. तो 89 ला कसं एक्सप्रेस करता येईल आपल्याला? I⁴4 into 22 plus 1. तसं I⁴110 ला कसं एक्सप्रेस करता येईल आपल्याला? तर त्या 110 ला काय करू? 4 ने डिवाइड करू. 4 2s are 8, 3 रिमाइंडर आहे. 4 7s are 28. 4 into 27 होतील ते 4 into 27. 4 ने डिवाइड करतो आपण त्याला, प्लस किती उरलेले होते? 2. तो 110 ला आपल्याला कसं लिहिता येईल? 4 into 27 plus 2. 27 4s are 108. 108 plus 2 किती होतील आपले? 110. तर चलो पहिलं काम काय करायचं असतं? ह्या पॉवर्स ना I⁴n किंवा 4n plus 1, 4n plus 2, 4n plus 3 ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून घ्यायच्या, या प्रकारच्या टर्म्स मध्ये टाकून घ्यायचं. मग आपल्याकडे काय आहे? तर I⁴n ची व्हॅल्यू काय असते? तर 1 असते. I⁴n plus 1 ची व्हॅल्यू काय असते? I असते. I⁴n plus 2 ची व्हॅल्यू काय असते? तर -1 असते. किती? -1. आणि I⁴n plus 3 ची व्हॅल्यू काय असते? तर -I असते. -I असते. तर चलो सगळ्या व्हॅल्यू शेवटी काय असतात? कोणी कधी 1 असेल, कधी -1 असेल, कधी +I असेल, कधी -I असेल. सगळ्यांना कसं एक्सप्रेस करून घ्यायचं? 4n plus 1, 4n plus 2 ज्या फॉर्मॅट मध्ये बसतील त्या फॉर्मॅट मध्ये ह्या व्हॅल्यूज सगळ्या काय करायच्या? टाकून घ्यायच्या. म्हणून मी 49 ला कसं लिहिलं? I⁴4 into 12 plus 1. 68 ला कसं लिहिलं मी? I⁴4 into 17. मग 17 4s are किती होऊन जातील? 68. I⁴89 ला कसं लिहिलं? 4 into 22 म्हणजे किती होतील? 88 plus 1 89. आणि 110 ला कसं लिहिलं आपण? 27 4s are 108 plus 2 110. मग चला आता हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये? I⁴n plus 1. I⁴n plus 1 ची व्हॅल्यू काय असते? तर I असते. का बरं? तर हे I⁴4 into 12 याची व्हॅल्यू काय होणार आहे? फक्त 1 होणार. फक्त 1 होणार आहे. तरी I ची कोणती पॉवर शिल्लक राहते? 1. म्हणजेच कोण असतो तो? I. हे तर काय आहे? I⁴n. I⁴n ची व्हॅल्यू काय असते? तो 1 असते. I⁴n ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. हे काय आहे बच्चे लोक? I⁴n plus 1. I⁴n plus 1 ची व्हॅल्यू काय असते? सिम्पली I असते. आणि हे आहे I⁴n plus 2. I⁴n plus 2. I⁴n ची व्हॅल्यू तर काय असते? 1 असते.
मग तरी काय शिल्लक राहणार आहे आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते तर -1 असते. मग हे आहे आपल्याकडे आय +1 प्लस आय आणि -1. तर चलो +1 -1 काय होऊन जाईल कॅन्सल. +1 -1 काय होऊन जाईल कॅन्सल. आय प्लस आय किती 2i. तर याची व्हॅल्यू येते बच्चे लोग 2i. बच्चे लोग 9 मधलं सेकंड सम आहे i प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब प्लस i⁴. चला याला सॉल्व करूया. i प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब प्लस i⁴. तर म्हणजे लोक जर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं याची व्हॅल्यू किती लिहा म्हणून 0 लिहा. आयच्या कंटिन्युअस पॉवर्स आल्या. इथे आयची पॉवर म्हणजे कोण आहे 1 आहे. 1 2 3 4 कंटिन्युअस पॉवर्स आल्या की त्या कोणत्याही असू द्या कुठूनही सुरू झालेल्या असू द्या फक्त आयच्या कंटिन्युअस पॉवर्स आल्या की त्याची व्हॅल्यू सरळ काय लिहून टाकायची 0. सीईटी साठी लक्षातच ठेवा कायम आयच्या कंटिन्युअस पॉवर्स आल्या की ती व्हॅल्यू असणार आहे 0. चला याला आपण सॉल्व करू. तर बघतो आय सिंपलच आहे त्याला आयच राहू द्या. आपल्याला माहिती आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. आय क्यूबची व्हॅल्यू काय असते तर -i असते. आय क्यूबची व्हॅल्यू असते -i. का बरं तुम्हाला आय क्यूबला कसं लिहून घेता येतं आय क्यूबला कसं लिहिता येतं आय स्क्वेअर इंटू आय. आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते आपली -1 इंटू आय म्हणजेच काय असतं -i. आय क्यूबची व्हॅल्यू किती असते तर -i असते. आय क्यूब मायनस आणि i⁴ काय असतो चलो तो +1 असतो. i⁴. का बरं i⁴ म्हणजेच काय तुमचा आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर म्हणजेच काय -1 इंटू -1 +1 असतो तो. चला करा याला सिम्प्लिफाय. आय प्लस -1 म्हणजेच कोण -1 प्लस -i म्हणजेच काय -i प्लस 1. तर इथे काय झालं आता आपल्याकडे आय प्लस पण आहे मायनस पण आहे +1 पण आहे -1 पण आहे सगळे मिळून काय होऊन जाईल 0. सगळं मिळून काय आहे 0. तर या समची व्हॅल्यू किती येत असते 0. तर बच्चे लोक एक कायम लक्षात ठेवा आयच्या कंटिन्युअस पॉवर्स आल्या समजा गंमत म्हणून i⁴199 प्लस i⁴200 प्लस i⁴201 प्लस i⁴202. तर याला सॉल्व करण्याची गरज नाही कंटिन्युअस पॉवर्स पाहिजेत फक्त. तर याची व्हॅल्यू काय असणार आहे 0च असणार आहे. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा जेव्हा सीईटीला वगैरे असा एखादा क्वेश्चन सापडला ज्याच्यामध्ये कंटिन्युअस पॉवर्स आहे तर त्याची व्हॅल्यू न विचार करता काय लिहून टाकायची 0. अगदी त्या मायनस पॉवर असल्या तरी i⁻501 प्लस i⁻502 प्लस i⁻503 प्लस i⁻504 असं फक्त आपल्याला काय पाहिजे कंटिन्युअस पाहिजे त्या. मग त्या प्लस असो मायनस असो या सगळ्यांची व्हॅल्यू काय राहणार आहे 0च असणार आहे. लक्षात ठेवा. चलो सोपी ट्रिक आहे. चला जाऊया पुढच्या समकडे. चलो पुढचं सम आहे सिम्प्लिफाय. i⁵92 प्लस i⁵90 प्लस i⁵588 प्लस i⁵586 प्लस i⁵584 अपॉन पुन्हा i⁵582 प्लस i⁵580 प्लस i⁵578 प्लस i⁵576 प्लस i⁵574. लोक सम दिसायला तर असं वाटतं की अरे किती आकडेमोडी कराव्या लागतील पुष्कळ मोठं सम झालाय एवढं मोठं सम असं वाटू शकतं. प्रत्यक्षात हे नको तेवढं सिंपल सम आहे. लोक बघा प्रत्येकाची पॉवर 2 ने लेस होत गेलेली आहे. खाली पण प्रत्येकाची पॉवर काय 2 ने लेस होत गेलेली आहे. दोघं पॉवर्स मध्ये डिफरन्स पहा. वरच्याची पॉवर i⁵592 ची स्टार्ट आहे तर खाली i⁵582 ची स्टार्ट आहे. किती पॉवरचा डिफरन्स आहे तर 10 पॉवरचा डिफरन्स आहे. बच्चे लोक सोल्युशन मी इथूनच सुरू करून देतो. किती पॉवरचा डिफरन्स पडलाय दोघांमध्ये 10 पॉवरचा डिफरन्स आहे प्रत्येकामध्ये 584 तर इथे किती आहे 574. तर बच्चे लोक मी सिंपल ट्रिक यूज करतो. वरती मी i⁻²
जेवढा डिफरन्स पडलाय 10 चा तेवढ्याला कॉमन करून घेतो. I/10 ला मी कॉमन जर केलं तर वरती I/592 च्या ऐवजी काय राहील 10 कमी होऊन जातील कारण मी I ची 10 पॉवर कॉमन काढलेली आहे. मग राहील I/582 प्लस इथून पण मी 10 पॉवर्स कॉमन मध्ये नेल्यामुळे I/10 कॉमन मध्ये नेल्यामुळे इथे 90 च्या ऐवजी किती राहतील 580 प्लस इथे 588 च्या ऐवजी राहील 578 प्लस I/586 च्या ऐवजी असेल 576. 10 पॉवर्स आपल्याला कमी कराव्या लागतील. I/574. I/10 कॉमन काढून घेतलं मी. त्यांच्या पॉवर्स मध्ये जेवढा डिफरन्स पडला होता तेवढा मी काय केलाय कॉमन काढून घेतलाय. खाली ब्रॅकेट मध्ये I/582 प्लस I/580 प्लस I/578 प्लस I/576 प्लस I/574. तर चलो तुमच्या लक्षात आलं असेल काय घडलंय आता इथे. तर मी जेवढा डिफरन्स होता दोघांच्या पॉवर्स मध्ये तेवढा डिफरन्स काय केला कॉमन काढून घेतला. आता तुम्हीच न सांगता समजून घेऊ शकता की आता हे टर्म काय होणार कॅन्सल. का बरं वरती पण तेच आहे खाली पण तेच आहे न्यूमरेटर तोच डिनॉमिनेटर तोच तर काय झालं ते कॅन्सल झालं. शिल्लक काय फक्त I/10. शिल्लक काय राहिलंय फक्त I/10. I/10 ला आपण कसं लिहू शकतो I/4 यांच्या फॉर्मॅट मध्ये लिहूया आपण ते जनरल फॉर्मॅट. तर मी याला लिहू शकतो I/4 into 2. आपल्याला 4 च्या टेबल मध्ये शोधून घ्यायचंय. 4 2 जा 8 आणि प्लस 2. I/10 ला लिहिलं मी 4 into 2 प्लस 2 आणि I ची 4 च्या टेबल मधली कोणतीही पॉवर काय होते तर 1च होते. मग उरणार काय I/2. उरणार काय आहे हेच I/2. का बरं 4 च्या टेबल मधली कोणतीही व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे 1 होऊन जाणार आहे. मग ही I/4 into 2 ची व्हॅल्यू काय असेल 1 असेल तरी काय उरणार आहे I चा स्क्वेअर उरणार आहे. मग I² ची व्हॅल्यू तर काय असते -1. त्यामुळे चलो या समचं आन्सर सिम्प्लिफाय करून किती येतं -1 येतं. होतं की नाही सिंपल. एकदम सोपी ट्रिक वापरली आपण. जेवढा डिफरन्स पडलाय तेवढा कॉमन काढून घेतला. ब्रॅकेटच्या ब्रॅकेट काय होऊन गेलं कॅन्सल होऊन गेलं. शिल्लक राहिला I/10. I/10 ला आपण कसं एक्सप्रेस केलं I/4 into 2 प्लस 2. ही व्हॅल्यू काय होऊन जाते 1च होते. मग काय शिल्लक राहतो I चा स्क्वेअर. I² म्हणजेच कोण असतो आपला -1. मग चलो या समचं आन्सर आपलं काय आलेलं आहे -1. पण याचं बुक मध्ये आन्सर काय प्रिंट झालंय +1 जे काय आहे रॉंग आहे. याचा अर्थ असा नका घेत जाऊ की बुक मध्ये जे आन्सर दिलेलं आहे ते नेहमीच करेक्ट असतं. शेवटी बुक पण बनवणारे कोण असतात माणसं असतात त्यांच्याकडनंही चुका होतात. तेव्हा बुक मध्ये अगदी डोळे झाकून हा विश्वास नाही ठेवायचा की बुक मधलं प्रत्येक आन्सर हे करेक्टच असतं. तर ह्या क्वेश्चनचं आन्सर बुक मध्ये काय दिलं गेलंय रॉंग दिलं गेलंय. जाऊया चला पुढच्या समकडे. चलो आपला 11 क्वेश्चन आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस I² प्लस I/4 प्लस I/6 प्लस I/8 डॉट 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 सो ऑन I/20 पर्यंत जायचं आपल्याला. I/20 पर्यंत. चला चलो सोल्युशन यालाच आपण सोल्युशन सुरू करू. मग आता सांगा मला 1 तर 1च राहील पण I² ची व्हॅल्यू काय असते आपली I² ची व्हॅल्यू असते -1. I² ची व्हॅल्यू असते -1. ओके. तर I/4 पॉवर काय असते +1 असते. I² ची व्हॅल्यू झाली आपली -1. I² ची I/4 ची व्हॅल्यू काय असेल +1. 4 यांच्या सगळ्या व्हॅल्यूज I च्या ज्याही पॉवर्स 4 च्या टेबल मध्ये असतात त्या काय असतात 1 आणि ज्या फक्त 2 च्या टेबल मध्ये 4 च्या टेबल मध्ये नाहीत ज्या फक्त 2 च्या टेबल मध्ये त्या व्हॅल्यूज काय असतात -1. I/6 ही काही 4 च्या टेबल मधली व्हॅल्यू नाही त्यामुळे तिची व्हॅल्यू किती असेल -1. इव्हन आहे 6 आहे त्यामुळे ती प्लस किंवा -1 मध्येच राहील. मग ही व्हॅल्यू 4 च्या टेबल मध्ये नाही ती काय आहे -1.
आय रेस टू 8 4च्या टेबल मधली व्हॅल्यू आहे, त्यामुळे तिची व्हॅल्यू किती राहील बच्चो? +1. सगळ्या इव्हन पॉवर्स आहेत बघा, 2 4 6 8 ह्या काय आहेत? इव्हन पॉवर्स. इव्हन पॉवरची व्हॅल्यू काय असते? कधी +1 कधी -1. जी 4च्या टेबल मध्ये आहे ती +1, जी 4च्या टेबल मध्ये आहे ती +1, जी 4च्या टेबल मध्ये नाही पण इव्हन आहे ती काय असते? -1. 4च्या टेबल मध्ये नाही पण इव्हन आहे, काय राहील? -1. मग असंच प्लस डॉट 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 काय, तर याच्या 20च्या आधी कोण असेल? 18 असेल. आय रेस टू 18 आणि आय रेस टू 18 ची व्हॅल्यू काय असेल? -1 आणि आय रेस टू 20 ची व्हॅल्यू काय असेल बच्चो? +1. इथे काय घडत राहील? +1 -1 +1 -1, शेवटची व्हॅल्यू इथे +1 होती म्हणजे त्याच्या आधी -1 पण आहे. +1 -1 +1 -1 सगळं काय होत राहील? कॅन्सल. आणि शेवटी इन द एंड कोण शिल्लक राहील? हा सुरुवातीचा 1. तर चलो एकदमच सिंपल क्वेश्चन होता. असं त्यांनी कुठेही नेलं असतं 1000 पर्यंत तरी याचा आन्सर किती आलं असतं? 1च आलं असतं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. सिंपल क्वेश्चन होता. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चलो क्वेश्चन आहे, शो दॅट 1 + आय रेस टू 10 + आय रेस टू 100 -आय रेस टू 1000 = 0. चलो आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो दॅट 1 + आय रेस टू 10 + आय रेस टू 100 - आय रेस टू 1000 = what? 0. चला मग LHS काय चलो 1 + आय रेस टू 10 + आय रेस टू 100 - आय रेस टू 1000. चला सिंप्लिफाय करूया. 1 ला काय सिंप्लिफाय करायचं? ती सिंपलच व्हॅल्यू आहे. प्लस आय रेस टू 10 ला आपण त्या 4च्या फॉर्मॅट मध्ये टाकूया, 4nच्या फॉर्मॅट मध्ये. आय रेस टू 10 ला लिहितो मी 4 × 2, 4 2 8 + 2. 10 ला लिहिलं मी आय रेस टू 4 × 2 + 2. तसं 100 ला लिहूया. आय रेस टू 100 ला लिहिता येईल 4 × 25 झाले 100. आय रेस टू 100 ला लिहिता येईल 4 × 25 होऊन जातील 100 मायनस आय रेस टू 1000 ला लिहूया 4 × 250 काय होऊन जातील 1000. मग चलो पहिली व्हॅल्यू तर किती आहे आपली 1 प्लस ही जी पुढची व्हॅल्यू आहे आय रेस टू 4n + 2 च्या फॉर्मॅट मध्ये. आय रेस टू 4n + 2, आय रेस टू 4n तर होऊन जातो 1, पण तरी आयचा काय उरणार आहे? स्क्वेअर. आणि आयचा स्क्वेअर म्हणजेच कोण असतो चलो? -1. आय रेस टू 4n ही व्हॅल्यू काय होत असते? 1. तरी कोण उरतो? आय स्क्वेअर म्हणजेच कोण? -1. म्हणजेच थोडक्यात काय? आय रेस टू 4n + 2, आय रेस टू 4n + 2 ची व्हॅल्यू काय असते? -1. इथे तर काय सिंपली आय रेस टू 4n, त्यामुळे ती व्हॅल्यू काय असेल? +1. आय रेस टू 4n व्हॅल्यू काय असेल? +1. पुढे मायनस आहे, मायनस आय रेस टू 4nच आहे, त्यामुळे ही पण व्हॅल्यू काय असेल? 1च. मायनस आहे म्हणून मायनस आय रेस टू 4n 1, आय रेस टू 4n 1, आय रेस टू 4n + 2 -1. आणि हा तर सिंपल 1च आहे. मग काय झालं चलो +1 -1 +1 -1 सगळंच काय होऊन जाणार आहे? 0. म्हणजेच काय आपली RHS. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं? therefore 1 + आय रेस टू 10 + आय रेस टू 100 - आय रेस टू 1000 = 0. तर हे काय झालं? प्रूव्ह झालं. सिंपल सम होतो. जाऊया पुढच्या सम कडे. तर बच्चा लोग आपला 13 सम आहे इज 1 + आय रेस टू 14 + आय रेस टू 18 + आय रेस टू 22 अ रियल नंबर. तो रियल नंबर आहे का? जस्टिफाय युअर आन्सर. आन्सर जस्टिफाय हवाय. सोल्युशन. चला बच्चा लोग त्या नंबरची व्हॅल्यू तर काढूया आपण. 1 + आय रेस टू 14 + आय रेस टू 18 + आय रेस टू 22 या नंबरची व्हॅल्यू तर काढूया, त्याला सिंप्लिफाय तर करूया. पहिला तो 1च आहे बच्चा लोग, त्यामुळे त्याला काय सिंप्लिफाय करण्याची गरज नाही. मी आयच्या पॉवर्सला त्या 4nच्या फॉर्मॅट मध्ये शिफ्ट करतो.
14 ला लिहिता येईल आपल्याला 4 3 12 प्लस 2. पहिलं आपल्याला लिहिता आलं 4 into 3 प्लस 2. 18 ला लिहूया तसंच प्लस आय रेस टू 4 4 16 होतील. 4 4 16 तरी प्लस 2 लिहावे लागतील. 22 ला लिहावं लागेल बच्चे लोक प्लस आय रेस टू 4 5 20 पण तरी 2 एक्स्ट्रा आहे प्लस 2. मग ज्याही व्हॅल्यू आय रेस टू 4n म्हणजे 1 असतो तर आय रेस टू 4n प्लस 2 काय असतो -1 असतो. त्यामुळे बच्चे लोक हा झाला 1. हा राहील आपला 4n प्लस 2 च्या फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे ही व्हॅल्यू काय होऊन जाईल -1. पुढे आय रेस टू 4n प्लस 2 चे 4n प्लस 2 असतो जो तो काय असतो -1. लास्टला आपण 4n प्लस 2 चे आय रेस टू 4n प्लस 2 4n प्लस 2 ची व्हॅल्यू काय असते बच्चे लोक आय ची 4n प्लस 2 ची पॉवर काय असते तर -1 असते. त्यामुळे इथे आलंय आता 1 -1 तर कॅन्सल होऊन जाईल पण -1 म्हणजेच काय -2. -2 हा काय आहे बच्चे लोक रियल नंबर आहे. -2 इज अ रियल नंबर. -2 इज अ रियल नंबर. कारण रियल मध्ये कोण कोण येतो रियल मध्ये तुमचे नॅचरल आलेच, तुमचे होल नंबर्स आलेच, तुमचे इंटिजर्स म्हणजे हे मायनस पण आलेच, पुन्हा रॅशनल आले p/q फॉर्म मधले आणि इरॅशनल पण आले रूट मधले नंबर्स. त्यामुळे -2 तर काय आहे इंटिजर आहे म्हणजे तो रियल नंबर आहेच आहे. त्यामुळे आपल्याला काय सांगावं लागेल therefore 1 प्लस आय रेस टू 14 प्लस आय रेस टू 18 प्लस आय रेस टू 22 इज अ रियल नंबर. हा काय आहे बच्चे लोक रियल नंबर आहे. बच्चे लोक हे होतं आपलं 13 सम. बच्चे लोक समजा तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर सोपं काम करा. ई बालभारतीच्या साईटवर जा. तिथे तुम्हाला सगळी बुक्स डाउनलोड करता येतील. सगळी बुक्स टाकलेली त्यांनी PDF फॉर्मॅट मध्ये आहेत. फक्त ई बालभारती नावाची साईट ओपन करा, त्याच्यावर जा. तिथे सगळे टेक्स्ट बुक्स अवेलेबल आहेत फर्स्ट पासून 12 पर्यंत सगळे. मग तुम्ही काय करा 11चं मॅथ्स डाउनलोड करून घ्या. आणि दुसरं एक, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अर्थातच आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, इतर फ्रेंड्सना पण पाठवा, त्यांनाही थोडंसं सुटीचा सदुपयोग करता येईल. तर बच्चे लोक भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.